मुंबई विधान भवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीनं धमकीचा ईमेल पाठवल्याने एकच खळबळ उडाली। धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधान भवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले। सध्या विधान भवनातील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आलं होतं, तर सर्च ऑपरेशन होईपर्यंत कुणालाच आत सोडलं जाणार नव्हतं। पोलिसांकडून ही माहिती समोर आली असून सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हीआयपी या परिसरात येत असतात, त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे। तर विधान भवनाच्या अधिकृत वेबसाईटवर हा धमकीचा मेल आला आणि या धमकीच्या मेलमध्ये एकूण 5 ठिकाणी लक्ष करण्यात आलेले। सर्वात पहिलं म्हणजे विधान भवन, राज्याचं शक्ती केंद्र आपण त्याला म्हणू शकतो। विधान भवनाला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली। दुसरं म्हणजे हायकोर्टाला सुद्धा बॉम्ब न उडवण्याची धमकी या ईमेलद्वारे देण्यात आलेली आहे। तिसरं ठिकाण आहे शेअर मार्केट। सकाळच्या वेळेस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची मोठी गर्दी झालेली असते आणि त्याला सुद्धा बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली। चौथं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे बँकांमध्ये सुद्धा अनेक कर्मचारी आणि सर्वसामान्य जात असतात आणि मेट्रो, सकाळचं धावपळीचं आपण वेळ असते, कामावर जायचं असतं, त्यावेळेस मेट्रोसाठी सुद्धा मोठी गर्दी असते आणि या ठिकाणाला सुद्धा बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहताय, विधान भवनाला बॉम्ब न उडवण्याची धमकी या ईमेलद्वारे देण्यात आलेली आहे।